नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण अशा माणसांना भेटत असतो की त्यांच्या आयुष्यातून खूप काही शिकण्यासारख्या गोष्टी असतात. दुर्दैव, नशीब, नियती या सगळ्या गोष्टींवर आपण जर विचार करत बसलो ना तर ती थांबण्याची आणि पूर्णविरामाची गोष्ट असतात. पण काही माणसं अशी असतात की या सगळ्या अपघातांना, दुर्दैवाला, नियतीला, आपल्या समोर येणाऱ्या संकटाला अर्धविराम समजतात आणि त्याच्यावर मात करून पुढे जातात. असंच एक नाव म्हणजे पंढरपूरचे काकासाहेब भोसले. साधारणपणे 10-20 वर्षापूर्वी आलेला अपघात आणि त्या अपघातानंतर ताठ मानेनं स्वतः जगून इतरांसाठी जगण्याची उर्मी देणारा, जगण्याला नवप्राधान्य देणारा आणि मुलांना पुन्हा शेतीकडे वळवणारा असं हे तरुण जिंदादिल व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याशी बोलणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांच्या आयुष्याचा आणि शेतीकडे बघण्याचा, इतरांचा त्यांनी निर्माण केलेला दृष्टिकोन. काकासाहेब, स्वागत आपलं सुवर्ण कोकणमध्ये झी 24 तास. नमस्कार. काकासाहेब, शेतीतला माणूस, अपघातानंतर पुन्हा थांबला नाही, पुन्हा शेती, कसं आहे तुमचं आयुष्य? मी 1996ला 27 मे ऍक्सिडेंट झाला माझा आणि मी BAMSW झालो असलो तरी ग्रामीण भागाची नाळ मी तोडलेली नाही. मला नोकरी पण मिळत होती, पण माझं घरानं सधन आणि चांगलं असल्यामुळे, भरपूर शेती बाग आहेत, त्यामुळे मी समाजकार्याकडे वळायचा असा माझा दृष्टिकोन आला आणि मी माझ्या जिल्ह्यात, सोलापूर जिल्ह्यात डेअरी डेव्हलपमेंटसाठी एक कार्यक्रम होता. त्यातून 25-30 डेअऱ्या रजिस्ट्रेशन केल्या आणि पहिल्यांदा दूध धंद्याचं उत्पन्न वाढवून शेतीपूरक व्यवसायासाठी मुहूर्तमेढ आपल्या जिल्ह्यात व्हावी, हा दूध फ्लड जे दुधाचा महापूरक योजना होती केंद्र सरकारची, NDDB, नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डची, त्यामार्फत ग्रामीण भागात जर्सी गाई, होस्टन गाई, गीर जातीच्या गाई ह्याचं संगोपन करून शेतकऱ्याच्या खेळतं भांडवल आलं पाहिजे, दररोज ताजा पैसा आला पाहिजे. ही ऊसाची शेती किंवा इतर अन्नधान्याची शेती, गहू, ज्वारी, बाजरी या भुसार मालातून शेतकऱ्याची उपजीविका सुद्धा होत नाहीत. काय फुलगा हरभरा पिकवणारा आमचा सोलापूर जिल्हा आणि कधी कधी बाळावर कुसळ सुद्धा येत नव्हती. पण तो जिल्हा, सोलापूर जिल्ह्यात उजनीचं धरण कैलासवासी यशवंतराव चव्हाण आणि माननीय शरद पवार यांनी सोलापूर जिल्ह्यासाठी उजनी धरणाच्या साठी फार प्रयत्न केले आणि पंढरपूर तालुक्यात कैलासवासी औदुंबर अण्णा पाटील यांनी 1981-82ला विठ्ठल सहकारी कारखाना स्थापन केला. त्या कारखान्याच्या माध्यमातून लोकांच्या हातात पैसा खळखळायला लागला. पूर्वी साधी सायकल मिळत नव्हती लोकांना, तर मोटरसायकल आल्या, 4 चाकी आल्या. आताची परिस्थिती तर फॉर्च्युनर गाड्या आहेत, इनोवा आहेत. पण तो समाज आता फार बिघडलेला आहे आणि त्यातली ही जे तरुण पिढी आहे, 10वी पास झालेली, काय ग्रॅज्युएट झालेली बहुजन समाजाची, कुठेही नोकरी मिळत नाहीत आणि ती लोक व्यसनाधीनता, नैतिकता ढासळलेली आहे. आणि शिवजयंती, आंबेडकर जयंती, अहिल्या जयंती, गणेश उत्सव, शिवजयंती ह्या करा, तुम्ही सामाजिक काम करा. त्या युग पुरुष होते, जाती जातीत बांधला गेला हा समाज. त्यामुळं महाराष्ट्रात इथून पुढं शहराकडनं जाता ग्रामीण भागातला, महात्मा गांधीच्या तत्वाप्रमाणे ग्रामीण भागातला युवक ग्रामीण भागातच राहिला. आता मी सुद्धा गेली 30 वर्ष पंढरपूरमध्ये राहतो. मी गावाकडे पाहुण्यासारखं जातो, पण मला गावाकडे राहायची फार इच्छा आहे. दुर्दैवानं माझा ऍक्सिडेंट झाल्यापासून मला गावाकडे जायची इच्छा असून पण काही जमत नाही, कारण मी कुटुंब छोटी छोटी झाली. एका घराची 4 घरं झाली, 4 मुलाची, त्याला 2-2 मुलं, त्याची 8 झाली, असा विखुरलेला आणि त्याला 2-2, 4-4 एकर जमीन झाली. त्यामुळं तो शेतमजूर बनायला लागलाय. आणि ह्यासाठी आजपर्यंत महाराष्ट्रात कृषी सुजलाम सुफलाम आला, जय जवान जय किसान झालं, तरी पण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील जनतेची नाळ या सर्व सामाजिक बांधिलकी सोडून आता पक्ष इतके कमर्शियल झालेत. आपल्यासाठी काय आहे का, आपला फायदा काय होतोय का,
आणि शेतकरी गरीब आणि फार मोठी दरी वाली. नक्कीच ही सगळी अर्थव्यवस्थेची आता किंवा नव्या बदलाची गणितं चाललीत. आपण तरुणांबद्दल बोलतोय, आपण शेतींबद्दल बोलतोय, किंबहुना शेतीकडे शहराने आता गावाकडे जावं यासाठी आपली ही सगळी चळवळ आहे. मला सांगा, आज पुन्हा शेतीकडे जायचं म्हटलं तर बातम्या येतात की शेतीमालाला भाव नाही, दुष्काळ आहे, ह्या गोष्टी आहेत पण मान्य. पण असे काही शेती उद्योग आहेत की त्यात खरंच श्रीमंती आहे, त्याकडे आज वळण्याची गरज निर्माण झाली आहे का? तर हो, कारण आज ग्रामीण भागात आम्ही बघितलं तर पूर्वी आमची शेळी मेंढ्या आमच्या शेतात होत्या, 200 शेळ्या आणि 50 मेंढ्या होत्या. तर त्या आम्ही शेतात उन्हाळ्याच्या दिवसात ते शेतात बांधायच्या, त्याचे मलमूत्र लेंड्या हे गावखत म्हणून हा खत मिळत नाही आता. आणि आता कमर्शियल झाल्यामुळं सगळं रासायनिक खत, प्रदूषणयुक्त सगळं अन्नधान्य. तर ही विषमुक्त अन्नधान्य बाजूला सोडून सेंद्रिय शेती हा सुवर्ण कोकणचा एक कन्सेप्ट आहे. आणि ह्या माध्यमातून विषमुक्त अन्नधान्य सोडून नैसर्गिक शेती करून हा विकास साधला पाहिजे. आणि ग्रामीण भागातला तरुण ग्रामीण भागातच स्वयंरोजगारासाठी कुक्कुटपालन आहे, रेशीम उद्योग आहे, मत्स्यपालन आहे, ससेपालन आहे, बटेर पालन आहे आणि फार सांगण्यासारखं आहे. पण हा नुसतं सांगून उपयोग नाही, त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान. जपान कुठे गेले, मॉरिशस कुठे गेले. आज मॉरिशसला पंतप्रधान सुद्धा रांगेत जाऊन रेशन घेतो आणि आपल्यात एखादा आमदार आला तर त्याच्या पुढे 100-200 लोकांचा घोळका होतो. हे कन्सेप्ट बदलली पाहिजे. शेतीतली श्रीमंती आपण समजून घेतली पाहिजे, यासाठी सुवर्ण कोकण ही सगळी वाटचाल करते का? या सगळ्यांनी इथं यावं, काय सांगाल? त्यासाठीच मी ह्या मोफत कार्यशाळेचं आयोजन झालेलं आहे. 25 तारखेला पंढरपूरला आहे, 2 तारखेला परत सशुल्क प्रयोगशाळा आहे, कार्यशाळा आहे. तर पंढरपूरमध्ये हा सगळा इरिगेटेड भाग आहे. आमच्या तालुक्यात 5-6 कारखाने आहेत आणि सोलापूर हा महाराष्ट्रात 1 नंबर 35 कारखाने असणारा जिल्हा आहे. महाराष्ट्रात सगळ्यात पूर्वी नगर जिल्हा होता. आमच्या जिल्ह्यात दुष्काळ पण तेवढाच आहे आणि पाण्यात सुकाळ पण तेवढाच आहे इतका. त्यामुळे मत्स्यशेती, कुक्कुटपालन, झिंगा पालन, खेकडा पालन ह्यात आधुनिक तंत्रज्ञान सुवर्ण कोकण देणार असल्यामुळं महाराष्ट्रात नक्कीच प्रगती होईल, हे माझा ठाम विश्वास आहे. नक्कीच मित्र हो, या सगळ्याची जी प्रगती आहे, म्हणजे पहिल्यांदा सुवर्ण कोकण नाव असल्यामुळे 4 जिल्ह्यांचंच टार्गेट होतं, पण आता सामर्थ्य महाराष्ट्राचं झालंय. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात ही चळवळ गेली पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्याला तो करत असलेला व्यवसाय हा नव्या पद्धतीनं, त्यात कुठली यंत्रणा नाहीये किंवा कुठलं परदेशी टेक्नॉलॉजी नाहीये किंवा इथनं विकत घ्या अशातल्या गोष्टी नाहीयेत. तर हे सगळं तुमच्याकडे आहे आणि जास्तीत जास्त ग्रामीण पद्धतीनं हे सगळं करून आपल्याला श्रीमंतीकडे न्यायचं आहे. आणि त्यासाठीच आता पंढरपूरला कार्यशाळा होते. पंढरपूरची कार्यशाळा 25 तारखेला ही पंढरपूरची कार्यशाळा. आणि या कार्यशाळेत, मोफत कार्यशाळेत तुम्हाला नेमकी श्रीमंती शेती उत्पादनातनं कशी येणार आहे या सगळ्याबद्दल भरभरून बोललं जाणार आहे. तुम्हाला जर या कार्यशाळेत सहभागी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिसलेल्या नंबरशी या क्षणी संपर्क साधा. एक छोटासा ब्रेक घेतोय, पात्रा सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे. ब्रेकनंतर स्वागत. आपण बोलतोय पंढरपूरच्या काकासाहेब भोसले यांच्यासोबत. काकासाहेब, तुम्ही दुग्ध व्यवसायाशी फार निगडीत आहात. मुळात दुग्ध व्यवसाय आज जो आहे महाराष्ट्रात तो किफायतशीर आहे, पण मुंबईचा किंवा महानगरांचा विचार करताना त्याला रेट जास्त यावा यासाठी कोणते आमूलाग्र बदल गाव पातळीवर यंत्रणा वापरून नाही साध्या पद्धतीनं होऊ शकतात का? किंवा जी गरज आहे त्या पद्धतीनं दुग्ध व्यवसाय कशा पद्धतीनं आता वळवण्याची गरज निर्माण झाली? महाराष्ट्रात दुग्ध व्यवसाय हा फार प्रगतीपथावर आहे. कारण पूर्वी जगात 1 नंबर दुधात डेन्मार्क होता. आता जगात भारत 1 नंबरवर आलेला आहे. तर महाराष्ट्रात हा नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाने केलेल्या कामाचा हा परिपाक आहे. त्यासाठी आता बाय प्रोडक्टकडे वळालं पाहिजे. चीज आहे, बटर आहे, परत तुमचं दुधापासून 25 पदार्थ केले जातात. खवा आहे, लोणी आहे, श्रीखंड आहे, बासुंदी आहे,
पेढा आहे, परत तुमचं हे जे सगळे दुग्धजन्य पदार्थ आहेत, म्हणजे दुधाच्या बाबतीत असं बोलायचं झालं तर दुधापेक्षाही त्याची आफ्टर प्रॉडक्ट जी किंमत येते ती वाढत जाते. त्या गोष्टीवर काम करण्याची आज गरज आहे का? हा, त्यासाठीच आता बटाटा 10 रुपये किलो मिळतो आणि चिप्स 200 रुपये किलो आहेत. आता मी स्वतः शेवग्या लागवडीतला शेतकरी आहे. माझा 2 एकर शेवगा आहे. पण शेवगा कधी 10 रुपये किलो जातो, कधी 50 रुपये किलो जातो. हे मधले दलाल आहेत. वाहतूक यंत्रणा बदलली पाहिजे. त्यामध्ये त्यांचं कमिशन असते, वजनात मारलं जातं शेतकऱ्याला. फारच इतकं हे आहे या धंद्यात. जो कोण शेतकऱ्याला ना रलवलं तो आळसी. कारण शेतकऱ्याला प्रत्येकाने शेतकऱ्याचं शोषण करायला लागले. की आपण पूर्वी म्हणायचो जंगलात गेल्यावर जळवा लागतात, पण आता ह्या धंद्यातल्या जळवा आहेत. ह्या आता सध्याची यंत्रणा आहे. आता मार्केट कमिट्यात फार अडवलं जातं. शेतकऱ्याच्या मालाला जाणून बुजून पाडलं जातं. तर आता ही सुवर्ण कोकणची संकल्पना मांडलेली आहे. डायरेक्ट शेतकरी टू ग्राहक. तसंच आता आम्ही काय म्हणतोय, कोकण भागातला मत्स्य हा पश्चिम महाराष्ट्रात आला पाहिजे. आमच्याकडचा भाजीपाला इकडे आला पाहिजे, आमच्याकडे दूध इकडे येते, असं देवाणघेवाण झाली पाहिजे. त्यामुळं काय होईल, आम्हाला चांगलं माल मिळेल आणि आम्हाला दुधाला दर इकडे चांगला मिळेल, तुमच्या मत्स्याला तिकडे चांगलं मिळेल. आता मांसाहारी लोक बरेच व्हायला लागले. त्यामुळं आता शुद्ध शाकाहारी पण आहे, पण त्यासाठी दुधजन्य पदार्थ, चीज आहे तुमचं. हे जे या सगळ्या गोष्टींची शेतकरी म्हणून आदान प्रदानाची जी सवय आहे ती लागली पाहिजे. आणि हीच कन्सेप्ट सुवर्ण कोकण आता घेऊन येते. सुवर्ण कोकणच्या वतीनं आता प्रत्येक महानगरांमध्ये अशा प्रकारचे सर्वे होणार आहेत. तुम्ही तुमच्या कुटुंबाचा आहारमान, त्याला लागणारी भाज्यांची गरज आणि त्या भाज्यांची गावच्या भाज्यांची गरज याचा समन्वय साधून तुमच्यापर्यंत थेट तुमच्या गावाची भाजी देण्याचा हा एक प्राथमिक प्रयत्न असणार आहे. आणि यासाठी जर तुम्ही खरंच सहभागी असाल, इंटरेस्टेड असाल, तर जे स्क्रीनवर नंबर जात आहेत त्या नंबरशी संपर्क. आणि एक महत्वाची आठवण, 25 सप्टेंबरला कार्यशाळा पंढरपूरमध्ये होते. मोफत अशी कार्यशाळा. या कार्यशाळेत जर सहभागी व्हायचं असेल तर आवर्जून स्क्रीनवर दिसलेल्या नंबरशी संपर्क साधा. एक छोटासा ब्रेक. पात्रा सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे. ब्रेकनंतर स्वागत. आपण बोलतोय काकासाहेब भोसले यांच्यासोबत. काकासाहेब, सुवर्ण कोकण ही चळवळ सुरुवातीला 4 जिल्ह्यांपुरती होती, पण आता महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात जातोय. प्रत्येक गावागावातल्या शेतकऱ्यांनी सक्षम व्हावं, नवीन शेती उद्योगाकडे वळावं, यासाठी ही चळवळ आहे. या सगळ्या चळवळीबद्दल तुम्हाला काय वाटतं? आता हे खरं तर शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी काढलेले फार महत्वाचं कन्सेप्ट आहे. मला तर फार आवडलं. मी 3-4 वेळा शैलेश सर आणि परब सरांशी बोललो. त्यांनी मला असं सांगितलं, पंढरपूरला तुम्ही एक कार्यशाळा घ्या. आणि माझा सामाजिक पिंड असल्यामुळं, मी MSW असल्यामुळं, समाजसेवा विद्याचा अभ्यास असल्यामुळं, आणि मला पिढीजात माझ्या घराण्यातच हे गुण आहेत. औदुंबर पाटील, माझे आजोबा विशेषतः, यांनी 10 शाळा सोडलेली मुलं घेऊन त्यांनी परत शाळेत घातली. पूर्वी 7वी नव्हती आमच्या गावाला, आणि आता फार बदल झाला. आमच्या गावाला हायस्कूल आहे, मुलं इंजिनियर झालेत. आमच्या गावाचे माझ्या अगोदरचे फक्त 5 मुलं ग्रॅज्युएट होती. आता फार बदल झालेला आहे. शिक्षण वाढलं, पण समृद्धी आली, सगळं आलं, पण नैतिकता ढासळली, चंगळवाद आला. त्यामुळं लोकांना तिथल्या तिथं काम पाहिजे आणि ती करायची तयारी आहे काय लोकांची. पण पुढाऱ्यांनी राजकारणात सगळी पिढी बर्बाद व्हायला लागली, व्यसनाधीने तिकडे चालली. त्यामुळं लोकांनी, आपल्याला 4 पैसे मिळाले तर आपण समृद्ध जीवन जगू शकतो ना. इतर ह्याच्याकडे जायची काय गरज आहे? नोकरी मिळाली तर सगळ्याला नोकरी तर कुठून आणायच्या? आज आपल्यातली शेतकऱ्याची मुलं शिक्षण करून काय करायचं मध्ये, मग शिकण्याकडचा कल सुद्धा कमी व्हायला लागलाय. इंजिनियर, डॉक्टर ह्या बऱ्याच शिक्षण संस्थात
इंजिनिअरिंगच्या जागा बऱ्याच रिकाम्या आहेत, भरल्या सुद्धा जात नाहीत. नाम ऑफ डोनेशन, परिस्थिती नाही लोकांची शिकण्याची. त्यामुळं आपला स्वतःचा धंदा स्वतः करावा. साधी एक शिळी पाडली तर शिळी 3 महिन्यातून एकदा विते, वर्षातून 3-4 वेळा विते. आणि आमच्या जिल्ह्याच्या शेजारी उस्मानाबाद शिळी फार प्रसिद्ध आहे, त्याचं मटण अप्रतिम आहे. आणि ह्या आपल्या सुवर्ण कोकणमधून आता गुजराती शेळ्या, तुम्ही आपला राजस्थानी शेळ्याचं डॉक्टर परब साहेबांनी सांगितल्याप्रमाणे, आता मला काही जास्त माहिती नाही त्यातली, पण ते ह्या ग्रामीण भागात नेमकं हेच कमी आहे. ते ह्या सुवर्ण कोकणच्या माध्यमातून आपल्याला सोलापूर जिल्हा आणि इतर तालुक्यात पण डेव्हलप करण्याचं माझं मनोदय आहे. नक्कीच. म्हणून मी तुम्हाला तुमच्या वतीनं काय आवाहन कराल? 25 तारखेला मोफत कार्यशाळा आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी, तरुणांनी किंवा कुटुंबातल्या अगदी महिला वर्गाने आवर्जून यावं. तुम्ही काय आवाहन कराल तुमच्या गाववाल्यांना, पंढरपूरवासियांना? मी एक सांगतो, आता ऊसाची शेती, शेतकऱ्याचा ऊसच 18 महिन्यांना त्याच्या पदरात पैसे मिळतात. ताजा पैसा कशात आहे? पूर्वी मी दुधाचे पेमेंट आम्ही 10 दिवसाला करायचो, दर 10 दिवसाला. ऊसाचं पेमेंट 1.5 वर्षांनी घ्यायचे, 1.5 वर्ष त्यात पैसे घालायचे आणि हाय तेवढे पैसे घ्यायचे. म्हणजे ते काय नाही, नवजुनं करते, स्वतः नवजुनं करण्यातच आमच्या शेतकऱ्याचं जीवन गेलं. त्याला कृपालनातून ताजं मटण, ताजा पैसा, गावातलाच माणूस म्हणाल जा रे कोंबड्या आण तिथून त्या शेतकऱ्याकडून. असा हा व्यवसाय आहे. कोंबडी पालन म्हणा, ससे पालन, बटेर पालन, हा व्यवसाय सुरू झाला पाहिजे. आणि झिंगा तर मला आता काही दर माहित नाहीत, पण मला 1400 रुपये किलो झिंगा, 1400 रुपये किलो फेरा हा जातो मार्केटमध्ये. ह्या ग्रामीण भागातील लोकांना माहितच नाही हे काय आहे ते सगळं समजण्यासाठी त्यांनी यावं, या कार्याच्या यावं. म्हणून मी आता मला पंढरपूरहून पुण्याला, मुंबईला आलो मी, आणि सतीश परब यांनी जी टीव्हीची मुलाखत घेतली. नक्कीच. या सगळ्यातनं हा संवाद असतो. अशा प्रकारच्या व्यक्तींना आल्यानंतर खरं तर काकासाहेब भोसले यांनी आपल्या वतीनं पंढरपूरमध्ये ही कार्यशाळा, मोफत कार्यशाळा आयोजित केलेली आहे. 25 सप्टेंबरला ही कार्यशाळा होते. कार्यशाळा जरी मोफत असते, त्यातली उपस्थिती अगोदर नोंदवणं आवश्यक आहे. त्यासाठी स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरशी संपर्क साधा. त्याचप्रमाणे उद्या 24 तारखेला नगर येथे, अहमदनगर येथे मोफत कार्यशाळा होते, तर मुरुड येथे सशुल्क ही कार्यशाळा होते. काकासाहेब, इथे आलात, तुम्ही खूप सुंदर मार्गदर्शन केलं. आभार. नमस्कार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.